नमस्कार, मी डॉक्टर प्रमोद महाडिक, आयुर्वेदीय पोटविकार तज्ज्ञ। यापूर्वी या चॅनेलवर गॅस्ट्रायटिस, ग्रहणी रोग, IBS, आम्लपित्त, GERD, H पायलोरी, अतिढेकर, गॅसेस, आवशेम, बद्धकोष्ठता, पित्ताची डोकेदुखी, अल्सरेटिव्ह कोलायटिस, पोटामध्ये जडपणा, गच्चपणा, पोटदुखी अशा सर्वच प्रकारच्या पोटाच्या आजाराच्या माहितीचे व्हिडिओ उपलब्ध आहेत। गरजूंनी ते व्हिडिओ अवश्य पाहावेत। तसेच तुम्ही आमच्याकडे पोटाच्या आजाराचे उपचार घेण्यास उत्सुक असाल तर या व्हिडिओच्या शेवटी दवाखान्याचा पत्ता, वेळ इत्यादी सर्व सविस्तर माहिती उपलब्ध आहे, ती सुद्धा अवश्य पाहावी। अनेक वर्षाच्या पोटाच्या आजाराच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये जेवणाच्या वेळा अनियमित आहेत, त्यामुळे आम्लपित्ताचा त्रास होतोय। रात्री जागरण झालं म्हणून आम्लपित्त होते किंवा बाहेरचं तिखट आंबट खूप खाल्लं जातं म्हणून आम्लपित्त होतंय। वेगवेगळ्या आजाराच्या गोळ्या सुरू आहेत, त्यामुळे सतत आम्लपित्ताचा त्रास होत आहे। ही गोष्ट अगदी सर्वसाधारण आहेच, परंतु दिनचर्या आणि एकंदरीत जीवनचर्या, खाणेपिणेसुद्धा बऱ्यापैकी योग्य आहे आणि तरीसुद्धा अनेक वर्ष अतिशय तीव्रतेचा आम्लपित्ताचा त्रास होत आहे। अचानक आणि विनाकारण आणि कधीही अतिशय तीव्रतेने जळजळ होते किंवा मळमळ होते, डोके दुखते। पोटाच्या तपासण्या केल्यानंतर त्यामध्ये सुद्धा विशेष काही सापडत नाही। अशा वेळी मात्र पेशंटचे आणि त्याबरोबर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे सुद्धा खूप कन्फ्युजन होते। आम्लपित्ताचा त्रास नक्की का होतोय आणि त्या पाठीमागे नक्की कोणते कारण घडत आहे। अशा प्रसंगी अतिशय महत्त्वाचे परंतु बहुतांशी वेळा दुर्लक्षित होणारी गोष्ट म्हणजे पेशंटचे मानसिक ताणतणाव किंवा स्ट्रेस आणि त्यामुळे होणारा आम्लपित्ताचा त्रास। या व्हिडिओमध्ये समजून घेऊया स्ट्रेस आणि त्यामुळे होणारे आम्लपित्त। पोटाच्या आजारामधील आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्या पेशंटसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पूर्ण समजेपर्यंत परत पहा आणि डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअरसुद्धा करा। पोटाचा आणि मेंदूचा संबंध। शरीरातील प्रत्येक कण किंवा प्रत्येक घटक एकमेकाशी जोडलेला आहेच, परंतु त्यामध्ये सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पोटाला दुसरा मेंदू असे सुद्धा म्हटले जाते। वेगवेगळ्या सर्व शरीरक्रिया ज्या हार्मोन्सद्वारे चालवल्या जातात, असे सर्व हार्मोन्स जसे मेंदूत तयार होतात तसे पोटात सुद्धा तयार होत असतात। त्यामुळे ज्याचे मानसिक स्वास्थ्य ढासळले त्याची पचनसंस्था ढासळलेलीच असते आणि समजा अगोदर कोणत्या न कोणत्या कारणामुळे पचनसंस्था ढासळली तर त्याचे मानसिक स्वास्थ्यसुद्धा ढासळलेले असते आणि हे सर्रास पेशंटमध्ये अगदी खात्रीशीर दिसते किंवा पेशंटसुद्धा याचा अनुभव घेत असतात। ऑफिसमध्ये किंवा स्वतःच्या कामाच्या ठिकाणी अतिशय तणाव आहे, त्याचबरोबर शिफ्ट ड्युटी आहे, कुटुंबासाठी वेळ देता येत नाही, मेंदूला ताण देणारी अनेक कामे एकाच वेळी करावी लागतात, कौटुंबिक तणाव आहेत किंवा आर्थिक तणाव आहेत आणि मग अशा वेळेला शरीरामध्ये व विशेषतः मेंदूमध्ये सध्या आपण असुरक्षित आहोत किंवा संघर्षाची आणि तणावाची स्थिती आहे अशी भावना तयार होते आणि मग त्यामुळे शरीरातील सर्व वेगवेगळे हार्मोन्स त्या पद्धतीने स्त्रवतात। ज्या वेळेला मेंदूमध्ये असुरक्षित आहे असा संदेश असतो त्यावेळी सर्वप्रथम कॉर्टिसॉल आणि ॲड्रिनलाइन हे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात आणि मग पचन संस्थेला तयार राहण्यासाठी किंवा अलर्ट राहण्यासाठी सूचना दिली जाते। परंतु पचन संस्थेला मात्र अन्न पचवण्यासाठीची
जी एक प्रकारे शांत स्थिती असणे गरजेचे असते किंवा पूर्ण रक्तपुरवठा उपलब्ध असणे गरजेचे असते, या स्थितीमध्ये तणावामध्ये ती स्थिती, ती शांतता नसते. अशा वेळेला मग खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही व अर्धवट अन्नपचन झाल्यामुळे सुद्धा जठराच्या पिशवीमध्ये आम्लपित्ताचे मटेरियल तयार होते. त्याचबरोबर मनामध्ये अनिश्चित किंवा तणावाची स्थिती असेल तर त्यामुळे जठराच्या पिशवीमधील ॲसिड तयार होण्याचे प्रमाणसुद्धा गरजेपेक्षा जास्त वाढते आणि त्यामुळे सुद्धा तीव्र ॲसिडिटीचा त्रास सुरू होतो. स्ट्रेसमुळे होणाऱ्या आम्लपित्ताची लक्षणे. सगळं व्यवस्थित चाललेलं आहे असा रिपोर्टसुद्धा नॉर्मल आहे. विशेष कोणताही वेगळा आजार नाही, तरीही वाटत राहतं की माझं पोट बरं नाही. अशा प्रकारे आम्लपित्ताची लक्षणे हळूहळू वाढत जातात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छातीमध्ये जळजळ किंवा मळमळ किंवा पित्ताची गुळणी येणे हे फक्त जेवल्यानंतरच होईल असे नसते, तर कधीही किंवा कोणत्याही कारणामुळे येते. मानसिक ताण आला किंवा राग आला असेल तर लगेच छातीमध्ये जळजळ, मळमळ आणि ढेकर वाढतात. बरोबरीने छातीमध्ये धडधडते, भीती वाटते किंवा श्वास कमी पडतोय असे वाटते. छातीमध्ये चमकल्यासारखी वेदनासुद्धा होते. हृदयासंदर्भात काही आहे की काय अशी शंकासुद्धा येते. परंतु मन थोडे शांत झाले, स्थिर झाले किंवा थोडा आराम केला तर जळजळ, मळमळ कमी होते. मनामध्ये सतत ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार होत असेल तर पुढचं लक्षण म्हणून पोटामध्ये सतत जडपणा, गच्चपणा राहतो. पोट सतत फुगल्यासारखे वाटते आणि मानसिक स्वास्थ्य बरे असेल, मनामध्ये शांतपणा असेल तर पोट मात्र स्वस्थ वाटायला लागतं. आणखीन एक उदाहरण सांगायचं झालं तर कामाच्या दिवशी पित्ताचा त्रास वाढतो आणि घरी असेल, सुट्टी असेल, मन शांत असेल तर आम्लपित्ताचा कोणताही त्रास जाणवत नाही. थोडक्यात लक्षणांची तीव्रता पेशंटचे मानसिक स्वास्थ्य कसे आहे त्यानुसार ठरायला लागते. अशा वेळेला आम्लपित्ताचे निदान करताना पेशंटचे मानसिक स्वास्थ्य कसे आहे हा मुद्दा विचारात घ्यावाच लागतो. अन्यथा कालांतराने पुढे जाऊन मग भयंकर स्वरूपाचे पोटाचे आजार म्हणजे अल्सर होणे किंवा भयंकर स्वरूपाचा अल्सरेटिव्ह कोलायटिस नावाचा आजारसुद्धा केवळ स्ट्रेस या कारणामुळे होऊ शकतो. हे सुद्धा एक शास्त्रीय सत्य आहे. तणाव आणि आम्लपित्त उपचार मार्गदर्शन. मुद्दा क्रमांक 1. ज्या वेळेला आम्लपित्ताचा त्रास होण्यापाठीमागे खाण्यापिण्याच्या व वागण्याच्या चुका हे मुख्य कारण नसून मानसिक ताणतणाव हेच कारण आहे असे कन्फर्म होते, त्यावेळेला उपचाराची दिशा ठरवताना प्रामुख्याने नंबर 1 पेशंटची दिनचर्या व्यवस्थित करणे, नंबर 2 तयार झालेल्या आम्लपित्त आजाराचे औषधी उपचार करणे आणि नंबर 3 सर्वात महत्त्वाचे पेशंटच्या ताणतणावाची मॅनेजमेंट करणे. या तिन्ही गोष्टी प्राधान्याने लक्ष द्यावे लागते. मुद्दा क्रमांक 3. पेशंटची दिनचर्या व जीवनचर्या दुरुस्त करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशंटने वेळेवर झोपणे आणि पुरेशी शांत झोप घेणे, सकाळी वेळेवर उठणे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी आणि रात्री वेळेवरती जेवणे. जेवण घरचे, ताजे, आपल्या नेहमीचे सवयीची असणे ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची असते. वरवर पाहता वेळेवर जेवणे आणि वेळेवर झोपणे या गोष्टी तुम्हाला खूपच कमी महत्त्वाच्या आहेत असे वाटते.
परंतु मंडळी, केवळ आम्लपित्त बरे करण्यासाठी नव्हे तर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा वेळेवर जेवण आणि वेळेवर पुरेशी झोप ही जगण्यासाठीची मूलभूत गरज आहे, हे सुद्धा विसरून चालत नाही. त्यामुळे या 2 गोष्टी नॉन निगोशिएबल म्हणजेच कंपल्सरी आहेत. मुद्दा क्रमांक 3. जरी आम्लपित्ताचा त्रास होण्याचे कारण मानसिक ताणतणाव हे असले तरी सुद्धा त्या कारणामुळे आम्लपित्त हा आजार पूर्ण डेव्हलप झालेला असतो, ज्यामध्ये ॲसिड तयार होण्याचे प्रमाण वाढलेले असते. जास्त ॲसिड तयार झाल्यामुळे जठराच्या पिशवीला जखमा झालेल्या असतात. जठराच्या पिशवीला व आतड्याच्या नळीला सूज आलेली असते किंवा काही पेशंटमध्ये ॲसिड रिफ्लक्स होऊन जठराची पिशवी मोठीसुद्धा झालेली असते. त्यामुळे संपूर्ण आम्लपित्ताचे परिपूर्ण उपचार करावेच लागतात, ज्यामध्ये खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचवण्यासाठीची पाचक शक्ती वाढवणे, जठराच्या पिशवीमध्ये आधीचे साठलेले आम्लपित्त पूर्ण बरे करणे, नील करणे, जास्त तयार होणाऱ्या ॲसिडवरती नियंत्रण आणणे, जठराच्या पिशवीच्या जखमा पूर्ण बऱ्या करणे आणि जठराची सूजसुद्धा पूर्ण बरी करणे, अशा सर्व बाजूनी औषध उपचार करावे लागतात. मुद्दा क्रमांक 4. ज्या वेळेला पेशंटची दिनचर्या, जीवनचर्या व्यवस्थित आहे, आम्लपित्त या आजाराचे परिपूर्ण उपचार सुरू आहेत, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे व आजाराचे मूलभूत कारण म्हणजे पेशंटचे मानसिक स्वास्थ्य सांभाळणे आणि त्यासाठी पेशंटने स्वतः ठरवून पावले टाकावी लागतात. आपल्या ताणतणावाची म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट करावीच लागते. आयुष्य आहे म्हणजे तणाव तर असणारच आहे असे केवळ म्हणून चालणार नाही. तणाव तर राहणारच आहे, परंतु तो तणाव धरून ठेवून चालणार नाही. त्यासाठी आपल्या कामाचे स्वरूप काय आहे, त्या कामासाठी साधारणपणे किती वेळ लागतो, मग त्यानुसार वेळेचे नियोजन करणे. एकाच वेळी अनेक कामे असतील तर एका वेळेला एकच काम करणे, अशा पद्धतीने कामाचे नियोजन करणे. मनामध्ये अनेक गोष्टी साठून राहिल्या असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करणे किंवा मदत घेणे. विनाकारणाचे वेगवेगळे आपल्याशी संबंधित नसणारे ताण असतील तर ते सर्व माहितीचे स्रोत म्हणजे बातम्या किंवा सोशल मीडिया टाळणे. अशी अनेक प्रकारची तंत्रे वापरून पेशंट त्याच्या तणावाची मॅनेजमेंट नक्कीच करू शकतो, किंबहुना त्याने ते करणे त्याच्यासाठी गरजेचेच असते, कंपल्सरी असते. मुद्दा क्रमांक 5. माझा आम्लपित्ताचा त्रास फक्त स्ट्रेसमुळे आहे म्हणून मला खाण्यापिण्याचे पथ्य पाळण्याची गरज नाही. मी कितीही चहा पितो, कॉफी पितो, मी शिळे पदार्थ खातो, मी सतत बाहेरचे पदार्थ खातो, तिखट खाल्ल्याशिवाय मला जमतच नाही असा विचार करून सुद्धा चालणार नाही. अन्यथा आम्लपित्त या आजाराला टॉपअप मारल्यासारखे होईल. आम्लपित्त अल्सरमध्ये कन्वर्ट होईल. म्हणून आपले नेहमीचे ताजी चपाती किंवा भाकरी, ताजा पांढरा भात, सर्व फळभाज्या, पालेभाज्या असे योग्य जेवण जेवणे हे सुद्धा खूप गरजेचे असते. मुद्दा क्रमांक 6. स्ट्रेस वाढला, आम्लपित्त वाढले, जळजळ वाढली, मळमळ वाढली, खिशामधली एक पित्ताची गोळी खाऊन टाकली, जरा बरे वाटले, जळजळ मळमळ कमी झाली. ही सवय तर भयंकर घातक आहे आणि या सवयीला तुम्ही बळी पडलेले असाल तर निश्चितच विचार करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने सतत पित्ताच्या गोळ्या खाऊन पोटाच्या आरोग्याचे भयंकर नुकसान होतेच. त्यामुळे पित्ताच्या गोळ्या खाणे हा तात्पुरता उपचार न करता सर्वांगीण उपचार करणे हा सुद्धा खूप मोलाचा सल्ला. मुद्दा क्रमांक 7.
ज्या वेळेला स्ट्रेसमुळे ॲसिडिटीचा त्रास असतो त्यावेळेला मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी म्हणून दररोज नित्य वेळेला प्राणायाम करणे किंवा स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी मेडिटेशन करणे, दररोज नियमितपणे शांतपणे चालण्याचा व्यायाम करणे किंवा इतर शारीरिक हलके व्यायाम करणे, बोलताना योग्य गरजेप्रमाणेच शांतपणे बोलणे, समोरच्याचे शांतपणे ऐकून घेणे, गप्पा मारणे, चांगल्या दर्जाचे मनोरंजन करणे हे सुद्धा उपचारासाठी खूप गरजेचे आणि फायद्याचे मुद्दे ठरतात। सर्वात शेवटी महत्त्वाचे, पोटाच्या आजारामधील भयंकर स्वरूपाच्या आम्लपित्ताच्या त्रासापाठीमागे केवळ मानसिक अस्वास्थ्य किंवा ताणतणाव हे सुद्धा एकमेव कारण असू शकते आणि त्याचा प्रतिकार करताना योग्य दिनचर्या, योग्य खाण्यापिण्याचे पथ्य आणि आपली स्ट्रेस मॅनेजमेंट अशा त्रिसूत्रीने आपण या त्रासातून नक्कीच कायमस्वरूपाने बरे होऊ शकतो। आपण डॉक्टर प्रमोद महाडिक यांच्याकडे पोटाच्या आजारावर आयुर्वेदिक उपचार घेण्यास उत्सुक असाल तर पहिल्यांदा डॉक्टरांना प्रत्यक्ष भेटणे गरजेचे आहे। पेशंटला प्रत्यक्ष न पाहता थेट ऑनलाईन पद्धतीने उपचार उपलब्ध नाहीत। डॉक्टर प्रमोद महाडिक BAMS हे पोटाच्या आजारावरील आम्लपित्त, GERD, हियाटस हर्निया, गॅस्ट्रायटिस, आतड्याची सूज, ग्रहणी रोग, IBS, आवशेम, दिवसातून 7-8 वेळा संडासला जाणे, बद्धकोष्ठता, पोटात जडपणा, गच्चपणा, गॅसेस, अतिढेकर, जुनाट पोटदुखी, उलट्या आणि पित्ताची डोकेदुखी अशा सर्वच पोटाच्या आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत। आपल्याला पोटाच्या आजारावर यशस्वी उपचार घ्यायचे आहेत असा ठाम निर्णय असेल तरच प्रत्यक्ष संपर्क साधावा व येताना फोनवरून अपॉइंटमेंट घेऊनच यावे। येताना आपले सर्व रिपोर्ट म्हणजे सोनोग्राफी, एंडोस्कोपी, रक्ताच्या तपासण्या व आधीच्या उपचाराची सर्व माहिती अवश्य घेऊन यावी। विशेष सूचना, आमच्याकडे फक्त पोटाच्या आजाराचेच यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले जातात। पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष डॉक्टरांना भेटणे गरजेचेच असते, कारण पेशंटला प्रत्यक्ष चेक केल्याशिवाय, पेशंटला सर्व प्रश्न विचारल्याशिवाय पोटाच्या आजाराचे योग्य निदान होत नाही व पेशंटला त्याच्या आजाराविषयी सर्व माहिती दिल्याशिवाय, संपूर्ण पथ्य समजून सांगितल्याशिवाय पोटाचे आजार कायमस्वरूपाने बरे करण्यासाठी यश येत नाही। म्हणून पेशंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष दाखवायला येणे खूप गरजेचे असते। लांबचा पेशंट दाखवायला आल्यानंतर त्याचे सर्व व्हिडिओ रेकॉर्ड केले जाते। त्यानंतर लांबच्या पेशंटला प्रत्येक वेळी येणे गरजेचे नसते। त्याची पुढील सर्व औषधे पोस्टाने घरपोच मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे। डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, @पोस्ट विटा, जिल्हा सांगली। संपर्क 9011 2619 20 किंवा 8855 04 08 34। फोन संपर्क वेळ फक्त सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत। दवाखाना वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, रविवारी सुट्टी।